नमस्कार मंडळी, कशा सर्वजण. मी जीवन, आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आज आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजे रहस्यमय 200 वर्षापूर्वीचं घर, श्रीवर्धन मधलं असलेलं आणि तसंच्या तसं शाबूत ठेवलेलं, आणि आज सुद्धा त्या ठिकाणी त्यांची 5वी पिढी राहते. ते म्हणजे प्रधान कुटुंबाचं घर. श्रीवर्धनमध्ये बहुतेक अशी जुनी घरं आहेत, पण एवढं जुनं 200 वर्षापूर्वीचं घर ते आज आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्या ठिकाणी कसं यायचं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे आपला हा व्हिडिओ बघत राहा. आणि हां, आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. चला, आपण 200 वर्षापूर्वीचं असं रहस्यमय घर आज आपण पाहणार आहोत. प्रधान कुटुंबातली 5वी पिढी आज त्या ठिकाणी राहते. प्रकाश काका प्रधान आज त्या ठिकाणी राहतात. इंडियन एअरफोर्समध्ये ते कामाला होते आणि रिटायर्ड लाईफ आनंदाने आपल्या मायगावी श्रीवर्धन येथे ते घालवतात. आणि छान तसंच्या तसं त्यांनी हे 200 वर्षापूर्वीचं रहस्यमय घर ठेवलेलं आहे. आणि ते कसं आहे ते आपण पाहायला जाणार आहोत. चला, तुम्ही सुद्धा या. आणि हां, श्रीवर्धन एसटी स्टँडवर आलात तर तुम्ही कसं यायचं त्याचं रूटसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. श्रीवर्धन समुद्रापासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर असलेलं हे रहस्यमय 200 वर्षापूर्वीचं घर आपल्याला पाहायला मिळेल. भरपूर पर्यटकसुद्धा त्या ठिकाणी भेट देत असतात. चला तर आपण सुद्धा वेळ न दवडता हे रहस्यमय घर कसं आहे ते त्यांच्याकडनं सुद्धा जाणून घेऊया आणि आपण पाहूसुद्धा या. चला, तुम्ही सुद्धा माझ्यासोबत या. श्रीवर्धनच्या बस स्थानकापासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर आपण आलेलो आहोत. आणि या ठिकाणी आपल्याला स्वातंत्र्यवीर सावरकर चौक आपल्याला पाहायला मिळतोय. चौकर पाकाडीचा नाका याला पूर्वीपासून ओळखलं जातं. छान नारळ पोफळींची ही बाग. आणि आता आपल्याला प्रधान काकांच्या घरी जायचं आहे. या चौकावर रिक्षा स्टँडसुद्धा आहे. आपले मित्र राजेशजी भगतसुद्धा आहेत. राजेशजी नमस्कार. नमस्कार. प्रधान काकांच्या घरी चाललेलो आहोत आपण. अगदी काही मिनिटाच्या अंतरावर, म्हणजे अर्धा मिनिटसुद्धा तुम्हाला लागणार नाही असं प्रधान काकांचं घर हे नाक्यापासून आहे. आपण चालत चालत गेल्यानंतर नारळ पोफळींच्या या बागेतून फिरताना छान असं निसर्गाचा आनंदसुद्धा आपल्याला घेता येईल. भरपूर पर्यटक प्रधान काकांच्या या घराला भेट देतात, कारण सुंदर असं हे 200 वर्षापूर्वीचं जे रहस्यमय घर आहे ते आज आपल्याला पाहायला मिळेल. चला, आलेलं आहे हे प्रधान काकांचं 200 वर्षापूर्वीचं रहस्यमय घर. आणि ते रहस्य काय काय आहेत ते त्यांच्याकडनंच आपण आज जाणून घेणार आहोत. छान अशी नारळ पोफळींची ही बाग या ठिकाणी सुद्धा त्यांनी आज टिकवून ठेवलेली आहे. या ठिकाणी आपल्याला अंगणसुद्धा दिसतंय बघा, छान असं सारवलेलं. आणि आपल्याला आज पाहायला मिळत नाही ते म्हणजे शेण. हे बघा, शेणसुद्धा या ठिकाणी आहे. पूर्वी अंगणसुद्धा शेणाने सारवलं जायचं. आज हेच शेण, हे गोबर आपल्याला विरळ झालेलं आहे बघणं. छान अशी ही वाडीसुद्धा त्यांनी मेंटेन ठेवलेली आहे. पुन्हा एकदा आपण हे घर पाहतोय जे 200 वर्षापूर्वीचं आहे. चला, आपण प्रधान काका आहेत का त्यांना विचारूया. काका काका आहेत आतमध्ये. आपण आलेलो आहोत. आणि प्रकाश काका नमस्कार. आज सर्व पर्यटकांना आणि आपला जीवनचा परिवार आपल्याला पाहणार आहे. आणि 200 वर्षापूर्वीचं म्हणजे श्रीवर्धनमध्ये काका अशी घरं आहेतच ना? आहेत जुनी घरं, पण एवढं जुनं नाही आहे. काही लोकांनी रिनोव्हेशन वगैरे केलेलं आहे. आणि हे घर जे आपल्याला या ठिकाणी, आपण याला ओटी म्हणतो ना, ओटी जी पडवी असते, ओटी. बघा, आपल्या घराची ओटी. तुम्ही सुद्धा जुनं घर आठवाल तुमचं, तर ही ओटी आपल्याला या ठिकाणी आज सुद्धा या ठिकाणी यांनी छान अशी ही मेंटेन केलेली आहे. काका नमस्कार. नमस्कार. आपण बसूया आणि बसूनच तुम्हाला काही प्रश्न विचारतो मी. जरूर जरूर. चला, काकांनी बघा छान, आपण कधी आलात आणि पर्यटक येतात ना काका या ठिकाणी? हो, येतात. पर्यटक आवर्जून येतात ना? पुण्याचे आणि पुणे मुंबईतले येतात. मध्ये नागपूरचे पण आले होते. नागपूरचे आलेले आहेत. काका, हे फोटो कुणाचा आहे या ठिकाणी? ते आमचे आई वडील आहेत. आई वडील आहेत. बघा, आई वडिलांचं आपण दर्शन करूया आणि काकांना विचारूया. काका, प्रथम तुमचं पूर्ण नाव काय? माझं नाव प्रकाश काशीनाथ प्रधान.
प्रकाश काशीनाथ प्रधान काका आहेत. हा. तुम्ही कुठे कामाला होतात? मी इंडियन एअरफोर्सला जॉईन झालो होतो 63ला 63ला. आणि 65 आणि 71 हे दोन्ही वॉर मी बघितले. युद्ध बघितलेले आहेत? हो, बघितले. म्हणजे 63चं 65चं 65चं आणि 71चं. बघा, काकाने 2 युद्ध बघितलेले आहेत, 65चं आणि 71चं. 65ला कुणाचं युद्ध झालेलं होतं काका? दोन्ही पाकिस्तान. दोन्ही पाकिस्तान सोबत युद्ध होतं आणि तुम्ही त्यामध्ये सामील होतात काका? हो, सामील होतो. कसा होता तो काळ काका आणि काय वाटत होतं त्यावेळेस? नाही, काही नाही. तुम्हाला एक प्रकारचं स्पिरिट येतं की आपल्या भारत मातेला जिंकूनच द्यायचं आहे. जिंकून द्यायचं. खरंच 21 दिवस चाललं होतं आणि नेमका मी त्या पंजाब साईडला होतो, जिथे सगळं आम्ही अनुभवलंय. आपली आर्मी आणि एअरफोर्स. तुम्ही तर एअरफोर्सलाच होतात आणि थरारक तुम्हाला अनुभव आले सुद्धा असतील. खरंच सॅल्यूट आहे तुम्हाला सुद्धा काका. म्हणजे तुम्ही डिफेन्सला म्हणजे सॅल्यूटच केला पाहिजे. खरंच सॅल्यूट केलं पाहिजे. आपण इथे बसून आनंद घेत असतो. तिथे आहेत म्हणून आज तुम्ही इकडे आहात, आनंदाने जगत आहोत जीवन. खरंच पुन्हा एकदा आपल्या आर्मीला सॅल्यूट आहे, डिफेन्सला. आणि काका, आज आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे तुमचं हे 200 वर्षापूर्वीचं रहस्यमय घर. आणि आज तागायत तुम्ही तसंच टिकवून ठेवलेलं आहे. तसं थोडंसं फ्लोरिंग बिरिंग ते म्हणजे थोडेसे चेंजेस करावे वगैरे लागतं. ते म्हटलं जरा मी अवॉइड केलंय. बरोबर. मग ते मॅटिंग थोडंसं मॅटिंग टाकलंय. पण आम्हाला या ठिकाणी दिसून आलं बघा, बाहेरच्या जागे अंगण तुम्ही तसंच ठेवलेलं आहे आणि गोबर म्हणजे शेण आपल्याला पाहायला मिळालं आणि नॅचरल पद्धतीने तसंच आपल्याला दिसतंय. श्री रामांची स्थापना आहे त्या दिवशी मला सगळं ते सारून वगैरे घ्यायचंय. त्यासाठी मी ते 22 तारखेला प्राणप्रतिष्ठा आहे अयोध्येमध्ये. आणि आपल्या इथे सुद्धा मोठा उत्सव आहे राम मंदिरामध्ये वगैरे. आवर्जून तुम्ही राम मंदिराला 22 तारखेला भेट द्या. आणि काका, तुमची ही 5वी पिढी आहे ना? 5वी पिढी. आणि पूर्वी 5व्या पिढीच्या अगोदर कोण राहायचे इथे या ठिकाणी? म्हणजे तुमचे आमचे हे माझे पणजोबा वगैरे सगळे. पण हे जे घर बांधलं ते अनंत गणेश प्रधान त्यांनी हे घर बांधले. तुमचे खापर पणजोबा असतील? खापर पणजोबाच्याही पलीकडे, त्याच्या पलीकडे. आणि तुम्ही आता रिटायर्ड लाईफ जे जगताय आणि मला सुद्धा छान वाटलं की तुम्ही श्रीवर्धन निवडलं की आपलं गाव. माझं बालपण इथे गेलेलं आहे. आपलं बालपण गेलेलं आहे. खरंच. चला पुन्हा एकदा काकांना आपण प्रश्न विचारूच, पण यांचं घर बघूया आता आपण. काका, आम्हाला घर दाखवा सगळ्यांना. नक्की. चला, यांचं हे घर बघूया. ही ओटी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते बघा. छान अशी ही अरेंजमेंट बसण्याची पण या ठिकाणी केलेली आहे. आणि दरवाजा बघा, हा एंट्रान्स जो आपल्याला पाहायला मिळतोय छान असा. श्री गणेशाय नमः. खरंच गणपती बाप्पा मोरया. छान हे रहस्यमय घर आता आपल्याला पाहायला मिळतंय. आपण एंट्री केलेली आहे आणि हा हॉल आपल्याला पाहायला मिळतोय. त्याला ओठाण म्हणतात. काय म्हणतात काका याला? ओठाण. बघा, हे ओठाण बघा, जुनं नाव आहे. आपण जुनी नावं ही विसरून गेलेलो आहोत. तेच काकाने आज आपल्याला सांगितलेलं आहे. ओठाण ना? ओठाण. बघा, हा किती मोठा हा ओठाण आहे. तो छान असा हा ओठाण आपल्याला पाहायला मिळेल. काका, या ओठाणामध्ये अजून काय काय अशा गोष्टी आहेत? जेवायला तुम्ही या ठिकाणी पूर्वी बसायचे. बघा, पूर्वी एकत्र कुटुंब राहायचं आणि त्यावेळी जेवणाला पंगत असायची. अजून काय सांगाल काका तुमच्या लहानपणीच्या आठवणी या ओठाणातल्या? हे खरं ओठाण त्यावेळेस अगदी क्लिअर होतं. म्हणजे ही जे आता जे दिसत आहेत तुम्हाला ते फ्रीज टाईप हे कपाट, ती काय त्यावेळेस नव्हती. आता आम्ही शिफ्ट केले. बरोबर. पण हे अगदी ओपन, म्हणजे इथे जवळजवळ काहीच नव्हतं. त्यामुळे आम्हाला इथे इव्हन आम्ही असे खेळायचा. त्याच्यामुळे आहे म्हणजे आम्ही ते हे बघितलेलं आहे. खरंच लहानपणी तुम्ही हे बघितलेलं आहात. हा पुन्हा एकदा ओठाण आपल्याला पाहायला मिळतंय. पूर्वी या ठिकाणी हे कपाट वगैरे नसायचे, पण या ठिकाणी हे हारे दिसत आहेत बघा, टोपल्या वगैरे दिसत आहेत आपल्याला, ज्या जुन्या पद्धतीच्या आहेत. हे आपल्याला पाहायला मिळतंय. काका आता आपल्याला अजून या घरातल्या काही गोष्टी दाखवत आहेत आपल्याला. आमचे देवखोली आहे. देवघर बघूया आपण.
फार जुनं असं हे देवघर आपण पाहणार आहोत. हे त्यांचं कुलदैवताचं आणि हे घर आणि आमची देवी विंजाई देवी जी तामिणी घाटामध्ये तिचं मंदिर आहे. हो, विंजाई मंदिर आहे. विंजाई मंदिर ते आमची ती कुलस्वामिनी. बघा, काकांनी सांगितलेलं आहे प्रधान कुटुंबाची जी विंजाई देवी आहे, तामिणी घाटात तिचं मंदिर आहे, ती त्यांची कुलस्वामिनी. तिचं आपल्याला दर्शन होत आहे. आणि ते नरसिंह सरस्वती. बघा, छान असं हे देवघर आहे. आणि मगाशी काका तुम्ही सांगितलं देवघरामध्ये काही असे रहस्य आहेत जे तुम्ही मला सांगणार आहात. काय असं रहस्य आहे? ही जी खिडकी ही ओटीवर ओपन होते. ही खिडकी का? हा, ही खिडकी. पूर्वी, आता कसं ते बंद केलंय आम्ही. आता बंद केलंय. बघा, या ठिकाणी ही खिडकी आहे. म्हणजे देवघरात कोणी असेल तर पाहुणे मंडळी कोणी आले असतील तर त्यांना बघण्यासाठी इकडनं स्त्रियांनी विचारायचं बाहेर. पूर्वी स्त्रिया बाहेर जायचं नव्हतं, त्याच्यामुळे या ठिकाणी या स्त्रिया विचारायच्या. बघा, ही खिडकी मी तुम्हाला पुढून जाऊन पण दाखवणार आहे. किती पाहुणे आहेत वगैरे असं, आणि मग काय पाहिजे तेव्हा ते इथनं सांगणार. बघा, पुन्हा एकदा बघा, या ठिकाणी ही खिडकी आहे. चला आपण पुढे जाऊन बघूया ही खिडकी कशी आहे ती आणि काय आहे काका. आणि इथे एक दरवाजा होता. या ठिकाणी दरवाजा अजून सुद्धा दिसतोय ना काका? आहे तो, पण मी बंद केलाय. स्वयंपाकघर आणि ह्याच्यामध्ये स्वयंपाकघर, याच्या पलीकडे स्वयंपाकघर आहे. बघा, देवघरातूनच बघा किती रहस्य आपल्याला उलगडत आहेत. या ठिकाणी हा जो दरवाजा आहे, या ठिकाणाहून स्वयंपाकघरात जाता यायचं. आणि ही जी खिडकी आहे, आणि कोणी पाहुणे मंडळी आले असतील तर किती माणसं आहेत ते आपल्याला पाहता यायचं. असं रहस्य आहे हे काकाने आपल्याला सांगितलेलं आहे. पुन्हा एकदा आपण देवाचं दर्शन करूया. आणि इथे वडील जेव्हा पूजेला बसायचे या ठिकाणी, इथे चौरंगावर बसायचे ते, तर इकडनं आई नैवेद्य वगैरे ह्या बाजूनी देणार. या बाजूनी. बघा, छान. बघा, पूर्वीची घरं ही शास्त्राप्रमाणे होती ना, शास्त्राप्रमाणे होते. या ठिकाणी पूजेला बसलेले असताना नैवेद्य काकांचे वडील वगैरे या ठिकाणाहून आणायचे. आता हे दरवाजा बंद आहे ना, बंद केलेला आहे. बघा, आपण परत एकदा आपण ओटीवर जाऊया, जिला जुनं नाव आहे ओटी. आपण बाहेरचं जी ओटी बघूया. बघा, ही खिडकी, मगाशी आपण देवघरातून ही खिडकी बघितली होती, ती खिडकी आता आपण पाहायला आलेलो. इथून ते विचारायचे किती पाहुणे मंडळी आहेत, त्यांना चहा पाणी वगैरे त्या ठिकाणाहून द्यायचे. अशी खिडकी या ठिकाणी सुद्धा दिसते आपल्याला. काका, या ठिकाणी सुद्धा आपल्याला ही खिडकी दिसते. बघा, दोन खिडकी आहेत. एक समोर एक खिडकी आहे आणि या समोरच एक खिडकी आहे. काकांना विचारूया या खिडकीचं रहस्य काय आहे. काका, ही सुद्धा खिडकी दिसते समोर. रूम आहे का? रूम आहे तिथे. बघा, काका आपल्याला दाखवत आहेत. ही एक बेडरूम आहे का? बेडरूम आहे. बघा, ही बेडरूम आहे. फार जुनी ही बेडरूम जी पाहायला मिळते. पूर्वी इथे विराट राहायचं. इथे विराट राहायचं या एका रूम मध्ये. बघा, काका सांगतात या एका रूम मध्ये हे विराट राहायचं. ही खिडकी बघा जी ओटीवर गेलेली आहे बाहेरच्या. इथून सुद्धा पाहुण्यांना विचारायचे आणि चहा पाणी करायचे. बघा, पूर्वी माहिती असेल बायका या बाहेर जायच्या नाहीये. काका अजून सुद्धा काहीतरी आपल्याला दाखवत आहेत. काका, काय दाखवत आहे? ही एक रूम आहे. ही एक रूम आहे का? म्हणजे ही जी बेडरूम आहे समोरची तशीच ही रूम आहे का? बघा, ही तशीच रूम आपल्याला पाहायला विराट होतो. इथे सुद्धा विराट राहायचं. म्हणजे माझ्या आई वडिलांच्या वेळेला, म्हणजे तुमचे आजी आजोबा वेगवेगळे चुलत ते पण असायचे. म्हणजे पण जनरली आमचीच फॅमिली इथे जास्त. पूर्वी एकत्र असतील सगळे. मग धाकटे काका, मोठे काका, त्यांनी मग कामानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले आहेत. बघा, ही सुद्धा आपल्याला बेडरूम छान अशी पूर्वीची. आणि काकांनी त्यांचा फॅमिली फोटो लावलेला आहे. बघा, काकांची पूर्ण फॅमिली आहे. काकांचा मुलगा. काका, आपला मुलगा कुठे असतो? माझा बाणेरला सध्या आहे. आणि तो ग्लोबंट हिंजवडी पुण्याला जी कंपनी आहे तिथे कामाला आहे. तिथे कामाला. बघा, काकांची ही पुन्हा एकदा आपल्याला फॅमिली पाहायला मिळते. आणि काकांचा मुलगा पुण्याला आहे. तो सुद्धा रिटायर्ड झाल्यानंतर या ठिकाणी हे तसंच्या तसं मेंटेन ठेवावं अशी आमची सर्व श्रीवर्धनकरांची इच्छा आहे.
काका या ठिकाणाहून सुद्धा बाहेर जाता येतं ना? जाता येतं. बघा या ठिकाणी सुद्धा एक दरवाजा ठेवलेला आहे बाहेर जाण्यासाठी. या ओठाणातनं आपल्याला म्हणजेच हे जे हॉल आहे या ठिकाणाहून वेगवेगळे रहस्य आपल्याला उलगडत आहेत, जे 200 वर्षापूर्वीच आहेत. अजून काय काय रहस्य आहेत ते काकांकडनं आपण जाणून घेणार आहोत. काका अजून काय ओठाणात रहस्य आहे? आता स्वयंपाकघराचं घ्या. स्वयंपाकघर पहिलं बघूया का? बघूया, चला बघूया. स्वयंपाकघरात जाऊया आपण आता. स्वयंपाकघरातून अजून काही रहस्य आहेत ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. स्वयंपाकघरात आपण आता एंट्री करतोय. बघा स्वयंपाकघर हे आपण पाहतोय. छान आणि मोठं आहे ना, आणि स्वच्छ असं हे स्वयंपाकघर. जुन्या काळातलं म्हणजे 200 वर्षा आधीच हे स्वयंपाकघर जे आपल्याला प्रधान काकांचं पाहायला मिळतंय. छान आणि स्वच्छ आहे काका या ठिकाणी. अगदी. जरी हे जुनं असलं, बघा आज आपल्याला 20-30 वर्ष होतात तरी ते स्वच्छता ठेवता येत नाही. पण ही पहिली स्वच्छता ही पहिली. आणि ही जी लाकडं बघा, हे भाल आपल्याला दिसतात बघा, हे जुने आहेत ना काका? अगदी जुने. हे कोणत्या लाकडापासून बनलेलं आहे? काही सागाचं आहे, सागाचं का बाकीचे पण जे काही जंगली लाकडं जी वेगवेगळी आहेत. ही सगळी आता वर गेल्यानंतर तुम्हाला सांगतो ही लाकडं कुठनं आले. वरती सुद्धा जायचंय, वरती जायचंय आपल्याला. आता किचन मध्ये ना, हे किचन. आता हे किचन. आणि आता किचन मधलं काय रहस्य आहे? आता हे तर दरवाजाचं मी तुम्हाला सांगितलं. हा, हे स्वयंपाकघरातलं बघा. मगाशी आपण इथे फ्रीज ठेवलेलं आहे काकाने, पण मगाशी आपण देवघरातून जे दरवाजा पाहिलं होतं तो हा दरवाजा आहे. इथून नैवेद्य वगैरे द्यायचे ना. आणि ही जी खिडकी आहे, ही खिडकी आहे. मगाशी तुम्ही अरे हा, जेवायला बसायचे बघा. इथून आपल्याला स्त्रिया ज्या आहेत ते जेवण वगैरे विचारायचे, काय काय पाहिजे ते, संपलंय वगैरे ते इथनं बघणार. हा बघा आपल्याला पाहायला मिळतंय ही खिडकी. पुन्हा एकदा दुसरी आणि तिसरी खिडकी नाही आपण पाहतो या घरात. ही रहस्यमय आहे. तिसरी की स्वयंपाक या ठिकाणी करायच्या आणि जेवण काय पाहिजे ते या ठिकाणाहून विचारायचे स्त्रिया. भरपूर स्त्रिया वगैरे या ठिकाणी आणि लहान मुलं वगैरे या ठिकाणी त्यावेळेस असतील ना. एकत्र कुटुंब आणि मी एकत्र आलो की फार मजा यायची. फार मजा यायची. बहिणीची मुलं यायची, भावांची मुलं यायची. अजून काय रहस्य आहे या किचन मधलं? मी सगळ्यात धाकटा, त्यामुळे मी ते सगळं अनुभवलंय. तुम्ही अनुभवलंय? खरंच अनुभव आहे तुम्हाला काका. काका अजून काय रहस्य आहे या किचन मध्ये? इथे एक हे आहे, जिना आहे. हा स्वयंपाकघरात एक जिना आहे. स्वयंपाकघरात जिना आहे का? हा बंद आहे का काका? हा बंद केलाय मी. बंद केलाय? हा. तर ह्या जिन्यानी फक्त स्त्रियांनी वर जायचं. स्त्रियांनी ह्या जिन्यानी वर. बघा स्वयंपाकघरात हा जिना आपल्याला पाहायला मिळतोय, जो माळ्यावर जातो. वरती माळ्यावर. हा वरती माळ्यावर जातो. या ठिकाणाहून फक्त स्त्रिया जायच्या ना काका? बघा काकांनी सांगितलंय फक्त स्त्रिया या माळ्यावर जायच्या. मग पुरुष मंडळी कुठून जायचे काका? ते रहस्य त्या ओठाणात आहे. रहस्य आहे का? बघा पुन्हा एकदा आपण या हॉलमध्ये आलेलो आहोत आणि हे जे ओठाण आपण पाहतोय आणि यामध्ये काही रहस्य आहे. ऍक्च्युली घरात येताना कोणाच्या डोक्यात असं येत नाही की इकडे दरवाजा असेल जो माळ्यावर फक्त आम्ही लोक जायचे, पुरुष लोक. हो का? त्या दरवाजाने ह्यांनी सुद्धा जाऊ शकत होतो. पण इकडे पुरुष मंडळी इकडनं सगळी किंवा कोणी आपले नातेवाईक आले हे आले तर त्यांना जायचं असेल तर कुठे आहे हा दरवाजा? आपल्याला दिसतोय का जिना इथून? हा जिना आहे. इथून तर जिना दिसत नाहीये. हा दरवाजा आहे बाहेरचा. चला आपण बाहेर बघून जाऊया. बघूया काका दाखवतायत आपल्याला. इथून जिना तर आपल्याला दिसत नाही, पण तो जिना जो आहे तो काका आपल्याला दाखवतायत. काका कुठे आहे? बघा या दरवाजाचं. बघा हा दरवाजा उघडला काकाने आणि दरवाजाच्या या पाठीमागे हा जिना आहे. हा बघा. आणि दरवाजा बघा कसा लावलेला होता काकाने. म्हणजे मेन जो एंट्री आहे आणि त्याच्या ठिकाणी हा जिन्याचा दरवाजा पुन्हा एकदा आपण पाहतोय. बघा हा जिना बघा अजून सुद्धा तसंच आहे. तसंच आहे. बघा हे दगडी बांधकाम आहे ना काका? हो सगळं जांबा दगड. जांबा दगड. त्यावेळेचं आणखीन काही हे आहे त्याच्यात, काही विटांचं पण आहे. काही विटांचं केलेलं आहे त्यावेळेच्या सगळ्या. चला आपण जिन्यावर आलेलो आहोत आणि पूर्ण हे लाकडी आहे ना. हा लाकडी जिना आहे सगळा. लाकडी कम्प्लीट. बघा जे जिन्यावर आलेलो आहोत आपण, असा जिना तुम्हाला जुन्या काळातच पाहायला मिळतो. काकाने दरवाजे उघडलेले आहेत उजेड येण्यासाठी.
बघा या ठिकाणी सुद्धा खिडकी आहेत, दरवाजे आहेत, जे जुने दरवाजे आपल्याला पाहायला मिळतात. आणि पूर्ण स्ट्रक्चर बघा वरती लाकडाचं आहे, सगळं लाकडाचं आहे. आणि जुने हे भाल, जे मोठे मोठे लाकडं आपण पाहतोय याला भाल म्हणतात. आणि तसंच्या तसे आहेत बघा, मी दाखवतो तुम्हाला. स्ट्रक्चर बघा कौलारू आहे. बाहेर एवढी गरमी आहे, पण या ठिकाणी जिन्यावर आलो तर एकदम थंड वाटते ना काका? अगदी थंड, अगदी थंड आहे, अगदी थंड. आणि तो जो जिना स्वयंपाकघरातून येतो हा इकडे येतो बघा. मगाशी आपण स्वयंपाकघरातून जिना जो पाहिला होता तो हा बघा, हा जिना आहे. चला आपण बघूया. हा बघा, हा जिना आहे. या जिन्यावर ना या स्त्रिया स्वयंपाकघरातून यायच्या. हा जिना आहे, कपडे वगैरे वाळत घालायला, कपडे वाळत घालायला. आणि इथे आम्ही अभ्यास करणं, झोपणं. अरे वा, सगळं इथे आम्ही, इथे तुम्ही अभ्यास वगैरे करायचा. ती त्याच खिडकीमध्ये मी बसायचा अभ्यासाला, त्या खिडकीमध्ये. आणि इथे समोर माझे जे बंधू आहेत आत्ता ते बसायचे. आता तुमचे मोठे भाऊ सुद्धा आहेत ना? मोठे भाऊ आहेत, ते पुण्याला असतात. पुण्याला असतात. या ठिकाणी सुद्धा अजून काय रहस्य उलगडतायत ते सुद्धा आपण बघूया. खरंच हे 200 वर्षापूर्वीचं हे जुनं घर आणि त्यांचा हा माळा जो आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी सुद्धा अजून एक पाहायला मिळतोय, हा भला मोठा रांजण. काका हा रांजण जुना आहे का? जुना, आईच्या पासून आहे, आईपासून आहे. आणि पूर्वी चिंचेचे गोळे करून, जसे मिठाचं वगैरे करून ठेवायचे, चिंचेचे गोळे वगैरे या रांजणामध्ये ठेवायचे ना. बघा या रांजणामध्ये चिंचेचे गोळे. बघा हा भला मोठा रांजण आपल्याला पाहायला मिळतोय. रांजण आहे. आणि अजून काय पाहायला मिळतंय या ठिकाणी? उखळ मी ठेवलेली आहे, उखळ सुद्धा आहे. बघा आपल्याला हल्ली या उखळी पाहायला मिळत नाही. उखळीपासून हे मसाला वगैरे तयार करायचे ना पूर्वी, म्हणजे धान्य कुटायला वगैरे, धान्य वगैरे कुटायचे. ही फार जुनी उखळ पुन्हा एकदा आपण पाहतोय बघा. हल्ली या उखळी आपल्याला पाहायला मिळत नाहीत. धान्य वगैरे कुटायचं असेल तर या उखळीमधनं कुटायचे पूर्वी. या ठिकाणी अजून एक आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे कणगा. बघा काका हा जुना कणगा आहे ना? फार जुना कणगा आहे धान्य वगैरे ठेवण्यासाठी. यापेक्षा मोठे सुद्धा कणगे असायचे ना? असायचे, पण ते आता काढून ठेवलेले आहेत. बघा फार या जुन्या जुन्या वस्तू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. असा हा सुंदर माळा जो काकाने टिकून ठेवलेला आहे. काका अजून काय दाखवत आहे? तिथून इथे हा हे आहे, पाळणा पण आहे आमचा. पाळणा बघा, पाळणा ठेवून दिला, लहान मुलांचा पाळणा त्यावेळेचा. बघा या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्याला जुना पाळणा जो लाकडी आहे. आपण पाहतोय जुन्या जुन्या सगळ्या वस्तू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. बंब आणि एक मोठं पातेलं जुनं, अगदी बंब सुद्धा आहे का? बंब आहे, जुनं पातेलं. ते या माळ्यावरच आहे का? स्वयंपाकघरात आहे, स्वयंपाकघरात आहे. ते सुद्धा आपण पाहूया. आणि अजून माळ्यावरचं रहस्य काय आहे काका? चला आपण अजून एक रहस्य आपल्याला काका दाखवत आहेत. ते चाक दाखवा त्यांना. चाक आहे, ते चाक आहे बघा. रहाटाचं आहे ना काका? हो रहाटाचं. बघा विहिरीला रहाट म्हणजे पाणी वाडीला टाकायचं असेल तर हे रहाट बांधायचे. आपला बैल असा राऊंड फिरायचा. हे रहाट बघा आपण पाहतोय. काका काहीतरी सांगतायत. काका काय सांगताय? आपला बैल असा राऊंड फिरायचा. पण आता कोल्हापूर व्यवसाय ते मोठ असायची बघा. बरोबर. तो बैल असा पुढे जातो आणि पाठीमागे येतो. तसं हे नाही आपल्याकडे. विहिरीला गोल 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 बाहेर फिरायचा, गोल फिरायचा. त्याच्यामुळे तो शाप जो होता तो फिरल्यामुळे ही व्हील फिरायची. बघा पुन्हा एकदा आपण हे रहाट बघतोय जे काकाने अजून सुद्धा ठेवलेलं आहे. विहिरीतलं पाणी काढण्यासाठी मग माळा असायच्या ह्याच्या. बरोबर. चिनी मातीची छोटी छोटी भांडी असायची अशी, तांब्या वगैरे. आणि ते आणि मग पाणी वाडीमध्ये जायचं, वाडीला पाणी द्यायचं. ह्याच्यात नाही आजकाल मोटारी वगैरे आलेले आहेत, पण पूर्वी खरंच हे सगळं रहस्य आज आपल्याला पाहायला मिळतंय पूर्वीचं. चला आपण आता माळ्यावर ना खाली जाऊया आणि अजून काका काहीतरी आपल्याला दाखवणार आहेत. त्यामुळे आपला व्हिडिओ पुढे पुढे पाहत राहा तुम्ही. आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा जिना आपण पुन्हा एकदा बघतोय जो लाकडी आहे, छान जुन्या दगडांचा जो जिना आपण पाहतोय. आणि खरंच मला वाटलं नव्हतं हा जिना या ठिकाणी असेल. बघा पुन्हा एकदा बघतोय, हा दरवाजा आहे, मेन दरवाजा. आणि इथून आपण बाहेर पडतो आणि
या जिन्याला असा हा दरवाजा दिलेला आहे, बंद दरवाजा. आणि ह्या मेन दरवाजाला एक आडसळ म्हणून जो म्हणजे एक शाफ्ट असतो मोठा. बरोबर बरोबर. आता हा लोखंडी आहे, लोखंडी पण तो आता गंजल्यामुळे तो आतमध्ये आहे. आतमध्ये सगळ्या आमच्या दरवाजांना बाहेरून म्हणजे आतून ते ही आहे. ते कशासाठी दिलेलं आहे? ते सपोर्ट. हा, म्हणजे जरी बाहेर हे निघाली, कडी जरी निघाली, बरोबर, तरी दरवाजा हे कोणी लोटून आतमध्ये येणार नाही. बघा, चोर सुद्धा कधी आतमध्ये येऊ नये. जुनं बघा बांधकाम किती छान असतं ते, जे आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. कोणी बाहेरून लोटलं जरी दरवाजा तरी तो तुटणार नाही आणि कोणी आतमध्ये येणार नाही. काका आपल्याला अजून दाखवत आहेत. तसं इथे पण आहे. अरे हा, हे बघा, हे रहस्य बघा. प्रत्येक दरवाजाला येते बघा, हे दाखवलंय काकानी ओढून. ह्या पाठीमागच्या दरवाजाला बघा, हे आतमध्ये भिंतीत गेलेलं आहे बघा. ही भिंत आहे या ओठाणाची, आणि या ओठाणात ना हे जे ओढलात तर हे बघा, हे बाहेर निघतं बघा, आणि असा हा टेकू देतो दरवाजाला आपण. छान हे रहस्य आपल्याला पाहायला मिळतात. खरंच आपल्याला पाहायचं असेल तर जरूर प्रधान काकांच्या या घराला चौकर पाकडीच्या नाक्यावर आलात तर अगदी अर्धा मिनिट सुद्धा लागतो या घरापर्यंत येण्यासाठी. असं हे प्रधान काकांचं 200 वर्षापूर्वीचं घर. काकाने आपल्याला पुन्हा एकदा किचन मध्ये आणलेलं आहे. बंब आणि अरे हा, बंब दाखवत आहेत आपल्याला काका. बघा, हा जुना बंब आहे, तांब्याचा आहे ना काका? तांब्याचा आहे. आणि हे तपेलं, हे फार जुनं तपेलं, फार जुनं असं हे तपेलं आहे. काकांच्या लहानपणापासून हा तपेला आपल्याला पाहायला मिळतोय. तांब्याचा आहे ना काका? हल्ली वेगवेगळे निघालेले, पण पूर्वी तांब्याचे असायचे. आणि ते तपेले आहे त्याला ते अशी हे मारलेलं मारतात तर टाके. हा, तसे ठोके मारलेले आहेत. चला, अजून काका काय दाखवत आहेत आपल्याला ते रहस्य, ते आपण पाहूया पुन्हा तिकडे. चला, आपण पाठीमागे जाऊया. हे पाठचं पडवी. अरे हा, पाठची पडवी. ही बघा, जशी ओटी पुढे होती ती ही पडवी बघा, लांबून दाखवतो आपल्याला. पाठीमागे आल्यानंतर ही पडवी आहे. आणि पडवीचा वापर काय करायचे काका? पूर्वी इथे कव्हर करून तिथे एक बिऱ्हाड राहायचं या पडवीमध्ये पाठीमागच्या ठिकाणी. आणि ते बिऱ्हाड अजून दांड्यावर आहे, श्रीवर्धनच्या दांड्यावर दांड्या आहेत. ते दांड्यावर आता राहतात. काय आडनाव त्यांचं? वाणी म्हणून. बघा, वाणी कुटुंब या ठिकाणी पूर्वी राहायचं. आई, तो, मिसेस आणि त्याला छोटं मग बाळ झालं होतं. बरोबर. आणि नंतर ते आता दांड्यावर गेले. दांड्यावर आहेत ते. बघा, ही पडवी आपण पाहतोय. छान अशी ही पडवी. या ठिकाणी सुद्धा बिराड राहायचं. असं हे पाठीमागची ही पडवी आपण पाहिलं. अजून एक दरवाजा आपल्याला दाखवत आहेत काका पडवीची. या ठिकाणी एक रूम होती, त्याचं आम्ही आता पार्टिशन करून 2 रूम केल्या. ही एक रूम, इथे एक बिराड राहायचं. पाठीमागे आल्यानंतर आपल्याला अजून रहस्य उलगडायला लागले, ते म्हणजे ही रूम आणि पडवीमध्ये असलेलं बिराड. ही एक रूम आहे आणि त्याला पार्टिशन केलेलं आहे. पार्टिशन मध्ये ही एक रूम आहे जी आपण पाहतोय. छान असं मेंटेन आणि टिकवून ठेवलेलं हे 200 वर्षापूर्वीचं रहस्यमय घर आपण पाहतोय. काका, अजून काय सांगाल? ही आमची विहीर. बघा, पाठीमागे आल्यानंतर ही विहीर सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. श्रीवर्धनमध्ये केव्हाही आलात, कुठेही आलात तर नारळ, पोपळी आणि केळीच्या बागा आपल्याला छान छान पाहायला मिळतात. चिकूचं झाड सुद्धा आहे. आणि काकांची ही विहीर बघा, जुनी अशी ही विहीर जी आपण पाहतोय. आम्ही पोहायचे वगैरे. पोहायचात? बघा, काका आपल्याला सांगतात या विहिरीमध्ये पोहायचो. खरंच पोहण्याची मजा काका एक वेगळी असते ना. म्हणजे आम्ही त्यावेळेस लहानपणी पोहायचो आणि मुंडा वगैरे फोडणं, कोण मुंडा आणि पाणी कोण वरती उडवतंय, कोण जास्त येतंय, मुंडा मारतोय. कारण तो असा किनाऱ्याला जाऊन येऊन फुटायचा ना. बरोबर. अजून काय रहस्य आहेत? इकडे पण एक बिऱ्हाड होतो. इकडे हे जो तो ड्रम बघा, आपण पाठच्या साईडला आलोय आणि या ठिकाणी सुद्धा बिराड होतं. बघा, पाठच्या साईडला आलोय आणि हे दगडी बांधकाम बघा, जुनं बांधकाम जे आपल्याला पाहायला मिळतंय. जांबा आणि काळ्या दगडामध्ये असलेलं हे 200 वर्षापूर्वीचं घर. या ठिकाणी सुद्धा एक बिराड असायचं. वेगवेगळी बिराडं हे वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणजे ज्यांच्या रूममध्ये, पडव्यांमध्ये हे राहायचे, जे काका आज सुद्धा अनुभव सांगतायत.
अजून सुद्धा काहीतरी सांगतायत काका. इथे पण एक बिराड होतो. कुठे? इथे उभे आहोत तिथे बघा. या ठिकाणी आम्ही जे पाठीमागे उभे आहोत त्या ठिकाणी सुद्धा बिराड राहायचं. आणि काकाने हे लाकडी पाट आता बनवून घेतलेले आहेत बघा लाकडाचे. जे इथे राहायचे त्यांचा मुलगा पण दांड्यावर राहतो. बघा अनुभव आपल्याला काकांकडनंच आज ऐकायला मिळत आहेत की हे रहस्यमय 200 वर्षापूर्वीचं घर जे आपण पाहतोय. आणि छान असं तुम्ही सुद्धा जरूर आवर्जून प्रधान काकांच्या या घराला भेट द्या. आपल्या कमेंट्स करा, कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आपल्याला हे कसं वाटतंय. आणि काकांना काय सुचवायचं असेल ते सुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. आपल्या कमेंट्स जरुरीच्या आहेत. मी सुद्धा जरूर काकांना येऊन कळवेन तुमच्या कमेंट्स. आणि काकांना आपण आता निरोप देऊया. काका छान वाटलं कारण एवढं जुनं घर, कारण श्रीवर्धनमध्ये बहुतेक घरं आपण पाहिलेली आहेत आणि मी सुद्धा माझ्या मित्रांची वगैरे घरे पाहतो, पण एवढं रहस्यमय घर आणि खरंच खिडक्या, दरवाजे, जिना हे रहस्यमय आहे. आणि जरूर आवर्जून प्रत्येकाने पाहावं असं हे 200 वर्षापूर्वीचं घर आहे. काका तुम्हाला पुन्हा एकदा मी सॅल्यूट करतोय. खरंच तुम्ही टिकून ठेवलं. धन्यवाद आणि आभारी आहे मी. आम्ही तुमचे आभार मानले पाहिजेत. तुम्ही हे टिकून ठेवलं. पुढची तुमची सुद्धा पिढी हे टिकून ठेवेल अशी आमच्या श्रीवर्धनकरांची अपेक्षा आहे. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्व फॅमिलीला आम्ही धन्यवाद देतो श्रीवर्धन वासियांकडनं आणि आपला जीवन परिवारांकडनं. धन्यवाद काका. आभारी आहे. चला काकांना आपण शुभेच्छा दिलेल्या आहेत मकर संक्रांतीच्या आणि नवीन वर्षाच्या सुद्धा. आणि खरंच धन्यवाद मानतो काकांचे की त्यांनी हे घर टिकून ठेवलेलं आहे. 200 वर्षापूर्वीचं रहस्यमय असं हे घर जे आपण पाहिलं. खरंच छान वाटलं आज आपल्याला. आणि तुम्ही सुद्धा आवर्जून या. तुम्हाला यायचं असेल तर मला जरूर फोन करा, कमेंट्स करा, आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा कसं यायचं ते मी तुम्हाला आणून दाखवेन. असं हे 200 वर्षापूर्वीचं जुनं घर आणि रहस्यमय घर. आणि इथल्या ज्या रहस्य आहेत ते आपल्याला सुद्धा उलगडतील आणि काकासुद्धा आपल्याला मार्गदर्शन करतील. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट्सद्वारे कळवा. आपल्या कमेंट जरुरीच्या आहेत. आणि जाता आता एवढंच सांगतो, आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर करायला विसरू नका. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. एकत्र आलो की फार मजा यायची. बहिणीची मुलं यायची, भावांची मुलं यायची. अजून काय रहस्य आहे या किचन मधलं? मी सगळ्यात धाकटा त्यामुळे मी ते सगळं अनुभवलंय.